हॅलो! रीडर्स डायस्टच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. प्रत्येक स्त्रीसाठी प्रेग्नन्सी हा तितकाच लाईफ चेंजिंग, मेमोरेबल, सुंदर परंतु जबाबदारीचा प्रवास असतो. जेव्हापासून प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हापासून विचारांचं काहूर माजतं आपल्या मनामध्ये की आता पुढे काय करायचं, बाळाची काळजी कशी घ्यायची, माझ्या शरीरामध्ये जे बदल होत आहेत ते नॉर्मल आहेत का, सामान्य आहेत का, काही काळजी करायची गरज आहे का. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्येच ना आपल्या आजूबाजूची लोक, फॅमिली वगैरे सगळे आपल्याला असं म्हणजे परेशान करून सोडतात की तू हे खाऊ नको, ते खाऊ नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. पण या सगळ्यांमध्ये तुम्हाला स्वतःला कसं वाटतंय, हा प्रवास 9 महिन्याचा तुम्ही एन्जॉय कसा केला पाहिजे जेणेकरून तुमचं आणि बाळाचं हेल्थ चांगलं राहील, यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी 6 पुस्तकं रिकमेंड करणार आहे की जी जर तुम्ही वाचली तर मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला जर कुठलाही प्रश्न आला, कुठलाही डाऊट आला, तुम्ही काय करता? गुगल सर्च करता, बरोबर आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही जेवढं गुगल सर्च कराल ना तेवढं तुमचं डोकं पागल होतं. येस, अनेक कन्फ्युजिंग उत्तरं सुद्धा आपल्याला भेटतात, मिसलिडिंग गोष्टी सुद्धा बघायला मिळतात आणि त्यामुळे आपण ऍक्च्युली आपले प्रश्न काही सुटतच नाहीत आणि नवीन नवीन स्टिरियोटाइप्स मनात भरायला लागतात. सो आजचा हा व्हिडिओ त्या सगळ्या गरोदर महिलांसाठी आहे किंवा नवीन आई लोकांसाठी आहे, और आय कॅन से जे लोक एक्सपेक्ट करत आहेत त्या सुद्धा मुली और महिला हा व्हिडिओ बघू शकतात. त्याआधी तुम्ही रीडर्स डायस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही बेल आयकॉन दाबलं नसेल तर ते ऑन करा, जेणेकरून असे सुंदर छान छान व्हिडिओज तुमच्या युट्यूब चॅनलला असे थडकतील. ओके, नाव लेट्स गेट स्टार्टेड विथ द मेन व्हिडिओ. सर्वात आधी प्लीज 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 हे पुस्तक तर ना वाचलंच पाहिजे. गुड न्यूज आहे नावाचं. याला ना डॉक्टर अरुण गद्रे हे लेखक आहेत आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे मातृत्वाचं उपनिषद. ऍक्च्युली हे पुस्तक मला खरंच उपनिषद सारखंच वाटलं बरं का. मी असं जस्ट उगाच चाळत होते आणि मला ह्याच्यामध्ये एवढे सुंदर सुंदर छान छान क्यूट चित्र पाहायला मिळाली. प्लस त्या सगळ्या चित्रांमध्ये ना महिलांनी गरोदरपणात असताना कुठले व्यायाम केले पाहिजेत हे सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे एवढं स्पष्टपणे आणि एवढं साध्या सोप्या भाषेत लेखकाने याच्यामध्ये माहिती पुरवलेली आहे ना की मला असं वाटतं तुमचे जेवढे पण सगळे डाऊट्स असतील ना ते या पुस्तकाच्या माध्यमातून रिझॉल्व्ह होऊ शकतात. आणि याची अजून एक खासियत अशी आहे की हे पुस्तक फक्त गरोदर महिलांना उद्देशून लिहिलेलं नाहीये, तर त्या फेजमध्ये असताना आपल्याला आपल्या पार्टनरची, आपल्या नवऱ्याची मदत कशी हवी असते, तेव्हा आपण त्याला कसं अप्रोच करायचं की मला तुझी गरज कुठे कुठे लागणार आहे. कारण जसं की तुम्ही पहिल्यांदा आई बनत असतात, ते पण पहिल्यांदा बाबा बनत असतात ना, त्यांना तरी कुठे एक्सपिरियन्स असतो आणि तुमच्या ॲटलिस्ट शरीरामध्ये बदल होतात, तुम्हाला काहीतरी फील तरी होतं. त्या बिचाऱ्या माणसाला कसं फील होणार आहे ना. तर तेव्हा तुमचं हे जे पार्टनरशिप रिलेशनशिप आहे ना, याला पुढे कसं घेऊन जायचं. आणि समजा आता आपले कॉमन जे डाऊट्स असतात की बाबा प्रेग्नन्सीमध्ये प्रवास केला पाहिजे की नाही, गर्भपाताचा धोका असतो का, सोनोग्राफी सेफ असते का, किंवा आजकाल सीझरच होतं, नॉर्मल डिलिव्हरी तर होतच नाही वगैरे, किंवा या पिरियडमध्ये शरीर संबंध ठेवणं योग्य आहे का, हे सगळे डाऊट्स ना ह्या पुस्तकाच्या माध्यमातून मला असं वाटतं क्लिअर होऊ शकतात. सो आय थिंक मी या पुस्तकाला ना प्रत्येक गरोदर महिलेचा ना बेस्ट फ्रेंड और सखी सहेली असते ना तसं म्हणेल याला. त्यानंतर नेक्स्ट पुस्तक आहे आई होताना. या पुस्तकाची तर मी म्हणेल तुम्ही फक्त अनुक्रमणिका चाळून बघा आणि मग तुम्हाला आयडिया येईल की हे पुस्तक काय आहे. याच्यामध्ये फक्त वैद्यकीय माहिती नाहीये, तर तो 9 महिन्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला म्हणजे इमोशनली तुमची किती वेगवेगळी आंदोलनं चालू असतात. कधी मध्येच तुमच्या भावना दुखावल्या जातात, कधी तुम्ही खुश असता, कधी तुम्ही म्हणजे कळतच नाही की मनाच्या आतमध्ये काय चालू आहे वगैरे. तर हा इमोशनल प्रवास जो आहे ना तो मला असं वाटतं या पुस्तकाच्या माध्यमातून सोपा होऊ शकतो. यासोबतच प्रत्येक ट्रायमिस्टरमध्ये कुठल्या कुठल्या चाचण्या केल्या पाहिजेत हे सुद्धा यात लिहिलेलं आहे. किंवा समजा आता डिलिव्हरी झालीच आहे तर मग बाळ का रडतं हे बऱ्याचदा कळत नाही, किंवा स्तनपानाचा फायदा मातेला सुद्धा कसा होऊ शकतो हे सुद्धा यात खूप सुंदर पद्धतीने सांगितलंय. आणि याच्या पुढे एक स्टेप जाऊन हे पुस्तक तुम्हाला म्हणजे प्रत्येक ज्या घरामध्ये जर कुठली गरोदर महिला असेल ना तर तिच्या संबंधी अनेक गैरसमज असतात. म्हणजे जर आईला जर समजा गोड खावं वाटत असेल तर हा म्हणजे मग मुलगा असू शकतो, किंवा तो पोटाचा आकार बघूनच बऱ्याच जणांचा असा समज असतो की हा असं दिसतंय म्हणजे मुलगी असेल वगैरे. असं कुठेच लिहिलेलं काही नाहीये बरं का. पण असं बायकांमध्ये खूप म्हणलं जातात या गोष्टी. किंवा समजा ग्रहण असेल आणि ग्रहण जर समजा गरोदर महिलेनं पाहिलं तर बाळाला काहीतरी व्यंग निर्माण होतं, असं मी तरी ऐकलेलं आहे बरं का.
तर अशा सगळ्या गैरसमजुतींमधून जोपर्यंत या गरोदर महिला बाहेर पडणार नाही तोपर्यंत त्या मेंटली स्टेबल कशा राहू शकतील. जर तुम्ही प्रत्येक वेळेस त्या कुठल्या तरी नवीन भीतीच्या पाठीमागे जर तुम्ही लागलेले असाल तर तर तुम्ही हा 9 महिन्याचा प्रवास एन्जॉयच करू शकत नाहीत. आणि त्यातून जर बाहेर पडायचं असेल ना तर हे पुस्तक वाचा तुम्ही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी ठीक आहे, माझं सगळं म्हणजे फिजिकली वगैरे व्यवस्थित आहे, पण माझ्या घरचे खूप टेन्शन घेत आहेत, तर तुम्ही त्यांनाही हे पुस्तक वाचायला द्या. मे बी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या सुद्धा भीतीज कमी होऊ शकतील. पण त्यानंतर तिसरं पुस्तक आहे आपलं बाळ. हे पुस्तक मी माझ्या एका मैत्रिणीला दिलंय, त्याच्यामुळे आता माझ्याकडे ते नाहीये. पण या पुस्तकाची खासियत अशी आहे की जर तुम्ही पहिल्यांदाच पालक होणार असाल ना तर हे पुस्तक तुमच्या या मोठ्या अशा लायब्ररीमध्ये ना छोट्याशा जागेत बसू शकतं. आणि म्हणून ते नक्की नक्की विकत घ्या. कारण की या पुस्तकामध्ये तो जो 9 महिन्याचा प्रेग्नन्सीचा प्रवास आहे ना त्यासोबतच बाळ जन्मल्यानंतर कुठली काळजी घेतली पाहिजे, कुठल्या लसी त्याला दिल्या पाहिजेत, कुठल्या टाइम पिरियड नुसार दिल्या पाहिजेत याची माहिती सांगितलेली आहे. आणि त्यातल्या त्यात काय होतं की आत्ताच आपले जे म्हणजे शहरी जीवन आहे ना, आपली लाईफस्टाईल, यामध्ये आपल्याला बऱ्याचदा आई बाबांसोबत राहणं जमत नाही किंवा त्यांना आपल्याकडे येऊन राहणं जमत नाही. अशा वेळी घरामध्ये तुम्ही दोघेच असता आणि मग म्हणजे त्या बाळाची किंवा आईची काळजी घ्यायला ना कॉन्स्टंटली एखादा माणूस नसतो. तर अशा वेळेस हे पुस्तक तुम्हाला म्हणजे असं एका अनुभवी व्यक्तीसारखं मार्गदर्शन करू शकतं. मग सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये बाळाच्या बुद्धीचा योग्य म्हणजे त्याची योग्य वाढ व्हावी, त्याचा पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होते याची लक्षणं पण सुरुवातीला दिसायलाच लागतात. आणि मग तेव्हा तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, बाळाला कितव्या महिन्यामध्ये काय खायला दिलं पाहिजे, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. सो मी तर असं म्हणेल की ही जी पुस्तकं आहेत ना, बऱ्याचदा आपल्याकडे तर एकतर प्रेग्नन्सीसाठी कुठली पुस्तकं वाचणं हे तेवढं मेनस्ट्रीम गोष्ट नाहीये. कारण की असं असतं की यार याच्यामध्ये न माहीत असल्यासारखं काय आहे, जस्ट तुम्ही एक्सपिरियन्स घ्या आणि चालायला लागा पुढे. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूचे लोक पण आपल्याला सांगतच असतात ना की हे करू नको, ते करू नको, अशी बस, तशी उठू नको, तू हे वाकू नको वगैरे वगैरे, हे तर सांगितलं जातं. पण जर तुम्ही अशी पुस्तकं जर तुमच्या संग्रहाला ठेवत असाल ना तर तुम्ही दुसऱ्या कुणाच्या पण गैरसमजुतींना बळी पडणार नाहीत, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट ही दोन्ही पुस्तके मी तुम्हाला एकदमच रिकमेंड करणार आहे. पहिलं तर आहे गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत आणि दुसरं आहे की गरोदरपणात ज्या गोष्टी तुम्ही खायला पाहिजेत ना त्याच्या रेसिपीजसाठी हे पुस्तक आहे. काय होतं युजली की प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की माझं बाळ असं गोंडस दिसणारं हवं, गुटगुटीत हवं, गोड असावं, कुणालाच कुरूप बाळ नको असतं, बरोबर आहे की नाही. तर तेव्हा तुम्ही खाताना म्हणजे तुमच्या शरीराकडे तुम्ही कसं विशेष लक्ष दिलं पाहिजे यासाठी ही 2 पुस्तकं आहेत. तसं तर म्हणजे जेव्हा तुम्ही घरच्यांना सांगता ना की बाबा मी प्रेग्नंट आहे वगैरे, तेव्हा ते त्यांच्या स्वतःच्या एक्सपिरियन्स बेस्ड वरती ते तुम्हाला सूचनांचा भडीमार चालू करतात ते की म्हणजे हे खाऊ घाल, ते खाऊ घाल. पण त्यांना सुद्धा शास्त्रीय पद्धतीने काही माहिती नसतं बरं का. आणि डॉक्टर तर तुम्हाला किती पुरणार आहे ना, 24 तास तुमच्यासोबत तो असू शकत नाही. तर अशा वेळी हे जे पुस्तक आहे ना की कुठले पदार्थ टाळावेत हे पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे की म्हणजे तुमच्या शरीरामध्ये सगळेच न्यूट्रिशन एकदम बॅलन्स्ड मध्ये राहणं तर अशक्यच आहे. दॅट इज लाईक अ डिफिकल्ट फेज टू अचीव फॉर एव्हरीवन, वुमन ऑर अ मॅन, वॉट एव्हर इट इज. पण त्या फेजमध्ये पण तुम्ही कुठली विशेष काळजी घेऊ शकता आणि कुठले अन्नपदार्थ टाळू शकता ते तुम्ही या पुस्तकात वाचू शकता. आणि हे तर पुस्तक म्हणजे त्या मुलींसाठी आहे की ज्यांना त्या 9 महिन्याच्या पिरियडमध्ये जर काही खास बनवून खाव्याशा वाटत असतील रेसिपीज किंवा ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ते पर्टिक्युलर न्यूट्रिशन विटॅमिनची कमतरता जर असेल ती भरून काढायची असेल तर हे पुस्तक तुम्हाला कामाला येईल बरं का. याच्यामध्ये ना डिटेलमध्ये सगळ्यांना रेसिपीज दिलेल्या आहेत. सो येस, हे दोन्ही पुस्तकं मी तर म्हणेल ना तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या रीडिंग लिस्टमध्ये ऍड करा. कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? आय होप मी तुम्हाला सगळ्या पुस्तकांची सुटसुटीत माहिती देण्यास सक्सेसफुल ठरले. कारण की यार हा विषयच असा आहे ना की तुम्ही याच्याविषयी कितीही बोललात ना तरी म्हणजे वेळ पूर्ण शक्यच नाहीये. सो जर हा व्हिडिओ बघताना तुम्ही प्रेग्नेंट असाल तर मला तुम्हाला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा. जर तुमच्या माहितीमध्ये असं एखादं कपल असेल की ते एक्सपेक्ट करत आहेत किंवा युअर फ्रेंड इज प्रेग्नेंट समहाऊ वगैरे, तर तिला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. और मी तर म्हणेल की ह्या पुस्तकांची यादी जी मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तर ती यादी तुम्ही ना तिला पाठवा आणि तिला एखादं पुस्तक सुद्धा तुम्ही भेट द्या, जेणेकरून तिचा हा 9 महिन्याचा हा प्रवास थोडासा इझी बनेल, मेमोरेबल बनेल. काय आहे की
एक असंभाव कधी ना कधी तर हा प्रवास संपणारच असतो, की आपल्या हातात जेव्हा छोटंसं गोंडस बाळ येतं तेव्हा ह्या सगळ्या वेदना, हा सगळा म्हणजे सफरिंग वगैरे आपल्याला वर्थ वाटते. पण ती तेवढीच मेमोरेबल बनवण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन होणं गरजेचं असतं. आणि कुठल्याच म्हणजे आपल्याला काय म्हणतात एज्युकेशनल सिस्टीममध्ये आपल्याला या गोष्टी शिकवल्या जात नाहीत. आपल्याला बाहेरून अशी हेल्प घ्यावी लागते, पुस्तकांची गायडन्स घ्यावं लागतं आपल्याला. पण ते गायडन्स घेताना सुद्धा तुम्ही त्यांची एक्सपर्टीज चेक केली पाहिजे, ऑथेंटिसिटी चेक केली पाहिजे, की त्या नॉलेजचा सोर्स कुठून आहे. रँडमली गुगलवरती सर्च करून काहीही घर बसल्या उपाय तुम्ही इम्प्लिमेंट करू नका. आय विल डेफिनेटली से. आणि येस, ही पुस्तकं वाचा. हा व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. और तुम्हाला अजून अशा कुठल्याही विषयांवरती पुस्तकं माझ्याकडून रिकमेंडेशन्स हवे आहेत ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. बाकी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.